आयकर खात्यानं गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात केलेल्या छापेमारीचं गुपित आता पुढे येऊ लागलंय, कारण काळ्या पैशांबाबत तब्बल 600 फोन कॉल थेट पंतप्रधान कार्यालयाला आलेले आहेत आणि पीएमओच्या माहितीनंतरच आयकर विभागानं अनेक ठिकाणी छापे टाकलेत। मिळालेल्या माहितीनुसार 80% छापे हे पीएमओच्या टीप नंतर करण्यात आलेले आहेत। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, कशा पद्धतीने ही कारवाई केली जायची? रेश्मा, नोटबंदीनंतर ज्या पद्धतीने आणि ज्या वेगानं देशभरामध्ये ठिकठिकाणी अशा काळ्या पैशांवरती कारवाई होत होती, त्याच्यानंतर अनेक निर्माण झाले होते। अनेकांना असा प्रश्न पडला होता की इतक्या वेगानं अचानक कारवाई कशी होतीये। काहींना त्याच्या पाठीमागं 2000च्या नोटेमध्ये चिप बसवल्याची देखील शंका होती, मात्र या सगळ्या अफवा होत्या आणि हे या सगळ्या धडक कारवाईच्या पाठीमागचा ऍक्शन फोर्स किंवा ड्रायव्हिंग फोर्स काय होता, तर तो पीएमओचं सतर्क यंत्रणा हीच या सगळ्या कारवाईच्या पाठीमागं असल्याची माहिती आता आपल्याला उच्च स्तरांकडून मिळते आहे। पीएमओनं आपला नंबर जो आहे तो काळ्या पैशाच्या कारवाईच्या संदर्भातला याच्या आधीच दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून अनेक लोक जे आहेत ते डायरेक्ट पीएमओला फोन करून अशा पद्धतीची माहिती देत आहेत। जवळपास दिवसाला 15 ते 20 फोन कॉल्स पीएमओ मध्ये अशा पद्धतीचे येत असल्याची माहिती अधिकारी देत आहेत आणि साहजिकपणे की जेव्हा फोन येतो तेव्हा त्या काळ्या पैशा संदर्भातली जी माहिती दिली जाते त्याचे डिटेल्स लिहून घेतले जातात आणि त्याच्यानंतर 2 पद्धतीची कारवाई होते। जर काळा पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत असेल तर त्या संदर्भात स्थानिक पोलिसांना तातडीनं अलर्ट केलं जातं आणि जर एका ठिकाणी काळा पैसा साठवला असल्याची माहिती जर असेल तर त्याच्या संदर्भात ईडी आणि इन्कम टॅक्सला माहिती दिली जाते। अशा पद्धतीनं जवळपास 600 फोन कॉल्स आतापर्यंत अटेंड केल्याची माहिती पीएमओल्याच अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। रेश्मा, नक्कीच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।